नमस्कार मुलांना, एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। इयत्ता 9वीची कविता अनंत ब्रह्मांडे या कवितेवरती आज आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर आता आपण पहिली शब्दाचे अर्थ पाहूयात। अनंत म्हणजे अमर्याद, अगणित, ब्रह्मांड विश्व, उत्तरी पोटी, विश्वव्यापक विश्वात सर्वत्र असलेला, नटधारी विविध रूपे धारण करणारा, ब्रह्मचारी ब्रह्मचर्य आश्रमाचे पालन करणारा, भोग सुख दुःखाचा अनुभव, कडिये कडेवर। आता आपण भावार्थ पाहूया। अनंत ब्रह्मांडे उत्तरी, हरी हा बाळक नंदाघरी। या कडव्यात तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या उत्तरात अनंत कोटी ब्रह्मांड समावलेली आहेत तोच हरी भगवान श्रीकृष्ण नंदाच्या घरी एक लहान बाळ म्हणून अवतरला आहे। हे देवाच्या अफाट सामर्थ्याचे आणि त्याच्या मानवी अवताराचे नवल दर्शवते। नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे। येथे तुकाराम महाराज म्हणतात की हे किती मोठे आश्चर्य आहे की कान्होबाच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या या लीलाचे रहस्य कोडे कुणालाही कळत नाही। त्याच्या बाललीलामध्येच त्याचे विश्वरूप दडलेले आहे। पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली। ज्याने संपूर्ण पृथ्वीला तृप्त केले तोच श्रीकृष्ण यशोदेच्या हाताने भोजन ग्रहण करत आहे। हे देवाच्या निरपेक्ष प्रेमाचे आणि भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाचे प्रतीक आहे। विश्वव्यापका कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती। आता या ओळीचा असा अर्थ आहे की जो संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे आणि कमळापती म्हणजेच लक्ष्मीपती आहे तोच श्रीकृष्ण गवळणीच्या मांडीवर बसून त्यांच्याकडून लाड करून घेत आहे। हे देवाच्या सहजता आणि भक्ताप्रती असलेल्या त्याच्या वात्सल्याचे दर्शन घडवते। तुका म्हणे नटधारी, भोग भोगून ब्रह्मचारी। संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की श्रीकृष्ण हा एक नटधारी म्हणजेच लीला करणारा आहे जो सर्व भोग भोगूनही ब्रह्मचारीच राहतो। म्हणजे तो या जगात राहूनही अलिप्त असतो आणि त्याच्या लीला या केवळ एक खेळ असतात ज्यात तो कधीही अडकत नाही। अशा प्रकारे संत तुकारामांनी या अभंगातून बालकृष्णाविषयी नवलाईचे भाव व्यक्त केले आहे। धन्यवाद।